जोगेश्वरी विधानसभेमध्ये आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक वर्षापासून रवींद्र वायकर जे आहेत ते आमदार होते, आता ते खासदार झालेले आहेत आणि त्यामुळे या ठिकाणी भाजपने आता दावा जो आहे तो या विधानसभेवरती केला आपल्याला पाहायला मिळते। भाजपने इच्छा व्यक्त जी आहे ती वरिष्ठांकडे केलेली आहे। भाजपचे कार्यकर्ते सगळे आपल्या सोबत आहेत। दादा, काय सांगाल, ही विधानसभा जी आहे, रवींद्र वायकर 3 टर्म या ठिकाणी आमदार होते, आता भाजप म्हणते की हे आम्हाला हवंय, नेमकं तुम्ही का मागताय? तुमच्याकडे तसं काही संख्याबळ जुळलेलं आहे का काय नेमकं? जर जोगेश्वरी विधानसभेमध्ये 8 वॉर्ड येतात, 2 अर्धे आहेत आणि 6 पूर्ण वॉर्ड आहेत। म्हणजे 269 बूथ आहेत। या 269 बूथमध्ये भारतीय जनता पार्टीचे 1+30 असे कार्यकर्ते सक्षम पूर्ण बूथ तयार आहे। आपण पाहिलं असेल की ज्यावेळी एकनाथ शिंदे बाहेर आले, नंतर वायकर साहेब आले, वायकर साहेब एकटेच आले। ह्या लोकसभेमध्ये आपण पाहिलं असेल की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, मग जिल्ह्याचा पदाधिकारी असेल, मुंबईचा पदाधिकारी असेल, मंडलचा पदाधिकारी असेल, वॉर्डचे आमचे अध्यक्ष आणि पदाधिकारी यांनी तन मनाने पूर्ण काम केलं आणि आमची आशा होती की वायकर साहेब 20-25 हजार मताने जिंकून येतील, पण एक जीत आम्हाला इथे मिळाली। आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते गेले अनेक वर्ष इथे काम करत आहेत। आज आम्ही यासाठी मागतो की आज वायकर साहेब खासदार झालेले आहेत, त्यांच्याकडे असं उमेदवार नाही आहे आणि त्यामुळे भारतीय जनता पार्टीला ही विधानसभा सोडावी। आणि मला असं खात्री आहे की वायकर साहेब पण मोठ्या मनानं भारतीय जनता पार्टीला ही विधानसभा सोडतील आणि भारतीय जनता पार्टीचा उमेदवार प्रचंड मताने इथे निवडून येईल याची खात्री आहे आणि याच्यात वायकर साहेबांचं योगदान मोठं असेल। काय वाटतं, लोकसभा निवडणुकीमध्ये तुम्ही वायकरांना मदत केली, गेली अनेक वर्ष आपण जर पाहिलं तर ते आमदार या ठिकाणी आहेत, परंतु त्यावेळी भाजप ही जागा जी आहे ती लोकसभेसाठी मागत होतं, तरीसुद्धा शिंदेंच्या शिवसेनेला ही जागा सोडली आणि तुम्ही सगळ्या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी मदत केली, त्याची परतफेड होणं गरजेचं आहे? परतफेड होणं गरजेचं आहेच, पण त्याच्याबरोबरच आपण इथली वस्तुस्थिती पण समजून घेतली पाहिजे। वस्तुस्थिती समजून म्हणजे कसं आहे, आज जसं आमच्या सरांनी सांगितलं जसं की 8.5 किंवा जे 6 मतदारसंघ जे पूर्ण आहेत, त्या 6 मतदारसंघापैकी आज भारतीय जनता पार्टीकडे 3 नगरसेवक आमचे पूर्वी होते आणि एक मला वाटतं राष्ट्रवादीचं आहे आणि 2 त्यांच्या शिवसेनेकडे आहेत। तर त्या 3 मतदारसंघामध्ये ज्या कॉर्पोरेशनच्या त्याच्यामध्ये तुम्ही लीड तिथलं पहा आणि उरलेले जे शिवसेनेचे 2 मतदारसंघ आहेत तिथलं लीड पहा। ह्या लीडमधला फरक तुमच्या वस्तुस्थिती लक्षात येईल की इथे भारतीय जनता पार्टीला लोक लाईक करतात। इथे समजा उद्या अशा पद्धतीने समजा काही निर्णय झाला तर थोडंसं आपल्याला ह्या गोष्टी थोडंसं खूप मेहनत करायला लागेल, पण भारतीय जनता पार्टीकडे जर समजा ही जर सीट आली, ह्या चिन्हावर जर लढवली गेली तर ती सहज सोपी जाईल। मला वाटतं ह्या बाबतीत वरिष्ठांनी त्याचा विचार होणं गरजेचं आहे आणि पूर्ण संख्याबळ पाहिलं कार्यकर्त्यांचं तर ह्या ठिकाणी ह्या मतदारसंघामध्ये सगळ्यात जास्त जे कार्यकर्त्यांची संख्या आहे ही भारतीय जनता पार्टीची आहे, कार्यकर्त्यांची आहे। इथलं मतदारांचं जे काय कौल आहे तो भारतीय जनता पार्टीच्या बरोबर आहे, एवढंच मी ह्या ठिकाणी सांगेन। आणि भविष्यात म्हणजे असं कुठल्याही प्रकारची विषयाची परीक्षा करण्यापेक्षा भारतीय जनता पार्टीच्या जर चिन्हावरती हे जर निवडणूक लढवली गेली तर ही आपल्याला सोपी जाईल महायुतीला, एवढंच मी ह्या ठिकाणी सांगेन। बरोबर आहे, इतरही कार्यकर्ते आहेत, तुम्ही ही जागा मागताय, कोण चेहरा असेल तुमच्या ह्या सगळ्या विभागातून? काय इच्छुक नावं समोर येतात? नाही, ते पार्टी ठरवेल। पार्टी एकदम एकजूट आहे, सर्व कार्यकर्ते, आमचे 3ही नगरसेवक, बाकीचे सर्व कार्यकर्ते, ते पार्टी ठरवेल। पण एक गोष्ट निश्चित आहे, फक्त आणि फक्त इथं कमळ दिसलं पाहिजे। भारतीय जनता पार्टीचं दिसेल तरच लोक पूर्ण जोमेनी इकडे बाहेर येतील आणि इकडे कमळ फुलणार। आणि जर आपण पूर्ण इतिहास बघितला 2014 ते आतापर्यंत, 2014मध्ये पण आम्ही वेगळे लढलो तेव्हा फक्त 12 दिवस आम्हाला भेटलेले, तेव्हा आमचे उमेदवार उज्ज्वला मोडक होते आणि त्या 12 दिवसामध्ये आम्ही 43,000 मतं घेतलेली। पण आता या 10 वर्षामध्ये आम्ही दर वर्षाप्रमाणे 1200, 1500, 1200, 1500 नवीन मतदार, पूर्ण BJP कमिटेड मतदार आम्ही नवीन बनवलेले आहेत आणि त्या अनुषंगाने जर आपण बघितलात तर 15,000च्या वर आमचे नवीन मतदार आहेत। आणि आत्ता जे रिझल्ट आपल्याला 2024ला दिसलं तर ते सर्वांना माहीत आहे जोगेश्वरीमध्ये काय परिस्थिती होती आणि
कसं लोक त्यामध्ये हे भारतीय जनता पार्टीने पूर्ण रूपेणी पूर्ण सूत्र आपल्या हातात घेऊन ते आम्ही कितपर्यंत ते काढलं. आणि जर डिफरन्स आपण बघितलं तर फक्त एक मॉमेडियन डॉमिनेटेड वार्ड आहे 78, तिथूनच फक्त आम्ही 6,500 मागे आहोत. जर विधानसभा कमळ इकडे असेल, भारतीय जनता पार्टीचा जर उमेदवार असेल तर पूर्ण कार्यकर्ता एकजुमानी उठून, आणि मला असं वाटतं 1001% ही सीट फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टी काढू शकते. आणि आत्ताची परिस्थितीत एक सीट एवढी इम्पॉर्टंट आहे महायुतीला, तर पार्टी त्याच्यामध्ये मला वाटतं काही घोडचूक करणार नाही. कारण आता जे इकडचे कार्यकर्त्याची जी भावना आहे ते मोदीजींकडे लक्ष बघून आम्ही कसंही आमच्या कार्यकर्त्यांना एक त्यामध्ये हे केलेला. पण आता जर काय वेडवाकडं झाला, इकडे काही तसं झालं, शिंदे गटाने काही केलं, तर कार्यकर्त्यांना समजवणं आता आम्हाला फार फार अवघड जाणार आहे. तर आता आम्ही त्या संघाने आमच्या पक्षश्रेष्ठींना पण भेटलो आहेत, देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पण आपण गेलो आहेत. पूर्ण ह्याच्यामध्ये आमची संघटन लय मजबूत आहे. जर आपण इकडं बघता पूर्ण जोगेश्वरीमध्ये जसं सरांनी सांगितलं काय आमचे सर्वीकडे बूथ प्रमुख नेमले आहेत 279, आणि त्या अनुषंगाने एक बूथ प्रमुखच्या इकडे 50 प्रमुखपर्यंत आम्ही गेलेलो आहोत. बरोबर आहे. परंतु मागच्या आता म्हणजे आताची जी लोकसभा झाली त्यावेळी सुद्धा भाजपने दावा जो आहे तो या लोकसभेवरती केला होता, परंतु तेव्हा शिंदेंच्या शिवसेनेने दावा केला, त्यामुळे तेव्हा सोडलं गेलं. आता पुन्हा जर तसं घडलं तर मदत कराल? कारण एक वेळी मदत वायकरांना केली, वायकरांच्याच घरचे उमेदवार असतील असंही कळतंय. खरं आहे तुमचं की आम्ही पण ऐकतोय की घरचे उमेदवार असतील, पण मी सरळ सांगतो की जोगेश्वरीचा जो विकास झाला पाहिजे तो झाला नाही. म्हणजे बदलाव गरजेचा आहे, आणि हा बदलाव भारतीय जनता पार्टीशिवाय कोणी करू शकत नाही. चॅलेंज, कारण आम्ही प्रत्येक लोक कमळबरोबर भारतीय जनता पार्टीबरोबर दिवस रात्र द्यायला तयार आहोत. सिंपल सांगतो मी की असंच वाटतं आहे की आत्ता चेंज पाहिजे. बरीच वर्ष आम्ही जोगेश्वरी बघतोय, काही त्याच्यात बदलाव नाही. आज लोकांची घरं असून, स्वतःचं घर असून पण आज त्यांच्याकडे घर नाही, तर बदलाव गरजेचा आहे. भारतीय जनता पार्टीचा उमेदवार आम्हाला हवाच. काही करून भारतीय जनता पार्टी आम्हाला पाहिजे. धन्यवाद. बरोबर आहे. आपण जर पाहिलं तर जोगेश्वरी विधानसभेमध्ये वायकर जे आहेत गेल्या अनेक वर्षापासून आमदार आहेत, मंत्रीपद भूषवलेलं आहे, ते आता खासदार झालेले आहेत. गेल्या अनेक वर्षापासून वायकर विरुद्ध भाजप जो आहे तो हा संघर्ष छुपा जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. परंतु आता मात्र हे सगळे कार्यकर्ते म्हणत आहेत की आता ही विधानसभा जी आहे ती भाजपला हवी आहे, भाजपच्या चिन्हावरती ही विधानसभा जिंकू शकते, असा दावा जो आहे तो भाजपने या ठिकाणी केला आपल्याला पाहायला मिळतोय. कॅमेरामॅन रोशनसोबत विनायक डावरुंग, TVN मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.